आपण आहोत विरारमधील बारोंडा गडावर. म्हणजे आता आपण या ठिकाणावर तर हा जो वरती जातो हा बारोंडा गड आहे. म्हणजे तिथं बारोंडा देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण चालत आहोत. आपण पाहू शकतो आजूबाजूला या ठिकाणी अशी वनराई आहे. पूर्णपणे असा ही वनराईचा भाग आहे. या जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर विरार पूर्वेकडून तुम्हाला या ठिकाणी रिक्षा किंवा बसने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तर आपण असंच या पायऱ्या आहेत आणि पायऱ्याचा वापर करून आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. जवळपास 15 मिनिटाचं अंतर आहे असं समजू शकतो आपण. चला. हे आहे वडाचं झाड. आता इथं आणि बाजूला आग पण लागलेली दिसते आपल्याला. तर बघू शकतो या ठिकाणी कोणतरी आग लागल्यामुळे पूर्णपणे आग लागलेली आहे आणि आपल्याला दिसत आहे. शूटिंग करतो का? हा कसली पायऱ्यांची जंगल भेटलं ना. हा आपण अजून जवळपास 15 मिनिटं चढल्यानंतर हा गड आणि या ठिकाणी मंदिर आपण पाहू शकतो. पूर्णपणे हा फॉरेस्ट एरिया आहे आणि या ठिकाणी आजूबाजूला आदिवासी लोकांची वस्ती आपण पाहू शकतो. चला. जर कधी ट्रॅकिंग करत असेल म्हणजे रविवारचा दिवस पकडूनच आपण येऊ शकतो. आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर वातावरण छान असतं. म्हणजे झरे असतात. त्यामुळे या ठिकाणी फिरायला एक नंबर असं हे ठिकाण आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपण पहिला टप्पा जो म्हणू शकतो पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. या ठिकाणी छोटे मंदिर आपण पाहू शकतो. या ठिकाणी बहुतेक हनुमानाचं मंदिर असावं. या ठिकाणी 4-5 पर्यटक या ठिकाणी आपल्याला दिसतात. या ठिकाणी छोटे मंदिर बांधलेलं आहे. पाहू शकतो आपण. जवळपास 300 पायऱ्या आपल्याला चढावं लागतात. त्यावेळी आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. काय माणूस आहे. इथे जाऊया. इथे जाऊया पहिला. आपणच जवळपास एक 2 मिनिटाच्या अंतरावर बारोंडा देवीचं मंदिर आहे. आणि आपण आता इथं उभं राहिल्यानंतर आपण पाहू शकतो की मागे जो परिसर आहे पूर्ण विरारचा तो डॅम परिसर आहे. तो आहे मग फिरू गोल. हा बघा. हा जो आहे तो विरारचा डॅम परिसर आहे. पाहू शकतो की आपण किती उंचावर आहोत. जवळपास 1000 फूट उंचीवर आपण या ठिकाणी आता उभे आहोत. एक बहुतेक फक्त 3-4 वर्षानंतर या ठिकाणी मी आलोय.
आता काय वरती चला. पाहू शकतो आपण. हा बघा, हा विरारचा भाग आपण या ठिकाणी किती आपण उंचावर म्हणजे जवळपास 1000 ते 1500 फुटावर आपण या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी छानसा असं आपण सूर्यास्त पाहू शकतो. असं डोंगर, परत हे विरारचा बिल्डिंग वगैरे. या ठिकाणी जे आहे ते जीवदानी मंदिर आहे आणि तो आपण पाहू शकतो डॅम्प आहे, ज्याचं पाणी विरारच्या जनतेसाठी पिण्यासाठी त्याचा वापर होतो. तर अशा पद्धतीने आपण बाळवंडदेवी मंदिर गड याला बोलतात. त्या ठिकाणी आपण जवळपास असं पोहोचलो. त्या 2 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला जर यायचं असेल तर निश्चितपणे या. कट करू. हा यस, वेलकम टू बाळवंडा मंदिर. कट करा. कट करू.